सकाळी 11 वाजता मी पुन्हा एकदा मालेगाव पोलीस स्टेशनची भेट घेणार. 1000 बांगलादेशी रोहिंग्या यांनी कथा पद्धतीने खोटे पुरावे दिले, शपथपत्र दिलं आणि त्यांचा जन्म मालेगाव भारतात झाले असल्याचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचे पुरावे देणार आहे. काल रात्री माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातला या सगळ्या बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी खोटे कागदपत्र देऊन महाराष्ट्रात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, या त्या सगळ्यांवर कारवाई होणार. मालेगाव पोलिसांनी 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दोघांना अटक झालेली आहे. सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत. मालेगाव मध्ये 3977 असे बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहे. त्या सगळ्यांना बांगलादेश पाठवले जात. या अभियानाचा पुढच्या टप्प्यात म्हणजे गुरुवारी मी अकोला आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी 4800 बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहे. त्या स्टेशनला मी परवा माझी तक्रार सुपूर्द करणार. दुसरा एक विषय जो आहे घाटकोपर होल्डिंग या दुर्घटनेत आता त्यावेळीचे रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांची लाचलुचपत विरोधी खात्याने अँटी करप्शन ब्युरोने चौकशी सुरू केली आहे. मी तक्रार केली होती. कैसर खालिदने इगो मीडिया भावेश भिंडे यांना घाटकोपर पेट्रोल पंप होल्डिंगचं टेंडरही निघालं नव्हतं, कॉन्ट्रॅक्टही मिळाला नव्हता, ते भ्रष्ट पद्धतीने दिला. त्याची परवानगी जेवढी होती 3800 स्क्वेअर फीट त्याच्याऐवजी 64 होल्डिंग उभारण्यात आले. तिथे दादर टिळक ब्रिज येथील पण 12 होल्डिंगचा इल्लीगल कॉन्ट्रॅक्ट दिला. भावेश भिंडेनी कैसर खालिद परिवाराचे पार्टनर अक्षय अयूब यांना कोट्यावधी रुपये दिले, जे त्यांनी कैसर खालिदचा बायकोचा कंपनीत ट्रान्सफर केले. ह्या सगळी माहिती डॉक्युमेंट मी बुधवारी अँटी करप्शन ब्युरोचे मुख्य अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार. सर, बांगलादेश संदर्भात जे जन्म दाखले आले त्याच्यावर कारवाई झालेली आहे, किती घातपात होऊ शकतो भविष्यात? कशा संदर्भात? बांगलादेशी संदर्भात हे बांगलादेशीच्या संदर्भात असं आहे की मालेगावची गोष्ट करायची झाली तर 3977 पैकी 100 लोकांचा अर्जाचा डिटेलच नाही आहे, पत्ता नाही आहे. हे पाकिस्तानी असू शकतात, IS असू शकतात, मुस्लिम टेरर ऑर्गनायझेशनशी संबंधित असू शकतात. एकंदर महाराष्ट्रात 2,14,000 लोकांनी अर्ज केले. हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातले 54 शहरात 1000 ते 5000 अर्ज आलेले आहेत. आणि म्हणूनच मुख्यमंत्रीजींना मी आग्रह केला आहे की याची पुढची कारवाईसाठी अँटी टेररिस्ट स्क्वॉड ATF ला यात सहभागी करून घ्यावे. सर, होल्डिंग प्रकरणात कैसर खालिद यांच्यावरती कधीपर्यंत शांती कारवाई होऊ शकते? अशा प्रकारे तुम्ही पाठपुरावा करताय. होल्डिंग संबंधात आपण बघितलंय, पहिलं होल्डिंग लावणारा अधिक जो मालक आहे तो जेलमध्ये गेलाय, त्याचे पार्टनर गेले. आता महापालिका अधिकाराची चौकशी सुरू आहे. आता नंबर आहे तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिदचा. मला विश्वास आहे हे सगळे पुरावे बघितल्यानंतर कैसर खालिदलाही त्याच्यावरही कारवाई होणार. सर, संजय राऊत म्हणतात की वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
काळी जादू असा सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर ढकलला गेला. आता आहे की हिंदी सिनेमामध्ये एक स्टंटमॅन असतो तो, संजय राऊतची रोज सकाळची जे पत्रकार परिषद ते रोज असं कुठलं ना कुठलं स्टंट वाक्य विधान ते करतात, दुसऱ्या दिवशी ते विसरतात. म्हणून या स्टंटबाजीमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं नाही, आम्ही आता स्टंट स्टेटमेंटना इग्नोर करतो. सर, बजेट संदर्भात देखील आज संपादकीयमध्ये त्यांनी खडूस असा शब्द उल्लेख केला आहे आणि सीतारामन यांचा. पाहायला गेलं तर हा जो बजेट आहे तो 72 तासानेच कळतो, पण हा जो बजेट आहे सुरीला मध लावून ती मध्यमवर्गीय मानेवर फिरवण्याचा हा प्रकार असं देखील संपादकीय. मी आपल्याला परत एकदा सांगतो की कधीही पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं आहे का की तुम्ही गेले रोज जे जे स्टंट केले त्याचा एकाचही काही खरं निघाला की त्याचा पाठपुरावा केला का, हे त्यांना मीडिया अटेन्शन साठी अशी वक्तव्य करतात. त्याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाहीये. बांग्लादेशी रोहिंग्या जिनके खिलाफ अब मालेगांव पुलिस स्टेशन ने गुनाह दाखिल किया, FIR दर्ज किए, 3 लोगों को गिरफ्तार. मैं कल वापस मालेगांव पुलिस स्टेशन जाने वाला हूं और उन्हें ऐसे 1000 बांग्लादेशी रोहिंग्या के जिन्होंने जन्म प्रमाण पत्र हिंदुस्तान में मालेगांव में हुआ ऐसी अर्जी की, ये कैसे इन्होंने बोगस डॉक्यूमेंट दिया है, गलत शपथ पत्र किया है, इसके प्रूफ मैं मालेगांव पुलिस स्टेशन में दूंगा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से कल रात को मेरी विस्तृत बातचीत हुई है. उन्होंने मान्य किया है कि यह सब बांग्लादेशियों के खिलाफ कार्रवाई होगी, सबको वापस बांग्लादेश भेजा जाएगा. कैसर खालिद जो घाटकोपर होल्डिंग दुर्घटना में इतने लोग मारे गए, उस होल्डिंग को एक्चुअली परमिशन ही नहीं थी. कैसर खालिद ने डायरेक्ट भावेश भिंडे को होल्डिंग दिया, दादर के 12 होल्डिंग दिए. होल्डिंग की साइज 3800 स्क्वायर फीट वो लगाई गई 4 गुना. और कैसर खालिद के जो पार्टनर है अरशद अयूब, उसको भावेश भिंडे को मीडिया ने जो रिश्वत दी, वो पैसा कैसर खालिद की पत्नी के कंपनी में आया है. इन सब का अब कैसर खालिद के पास महाराष्ट्र पुलिस एंटी करप्शन ब्यूरो ने हिसाब मांगा है, उनको समन्स किया गया है. मैं भी परसों एंटी करप्शन ब्यूरो में जाने वाला हूं. कैसर खालिद के खिलाफ के ये सब डॉक्यूमेंट वहां दूंगा. सर, कुछ ऐसे डॉक्यूमेंट सामने आए हैं जिसमें एक हफ्ते पहले डीएमसी ने उनको नोटिस दिया था, बीपीसी ने मना किया गया था और 2 महीने के बाद बोर्डिंग लगी, ऐसे कुछ पेपर सामने आए थे. तो क्या कैसर खालिद का नाम इसमें डायरेक्ट आता है, इनडायरेक्टली आता है? किस अभी ऐसा है कि कैसर खालिद को डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पुलिस ने राइटिंग में कहा था आप ये होल्डिंग को मत दीजिए परमिशन, और उसके अधिकारी जो उन्होंने साक्ष्य दिए है, साहजी निकम, उसने लिखा है अपने स्टेटमेंट में कि मैंने कैसर खालिद के ध्यान में ये ला दिया, तो उन्होंने कहा मैं आपको बताता हूं ये मेरा हुक्म है, आप दो भावेश भिंडे को परमिशन. तो इस सब का भी हिसाब तो चुकाना होगा. सर, इको मीडिया के पीछे कौन थे? राजनीति किसने? इको मीडिया, भावेश भिंडे और ये पार्टनर रहे हैं कैसर खालिद. अब भावेश भिंडे पैसे दे रहा था अरशद अयूब को, जो पैसे कैसर खालिद की पत्नी के खाते में जमा करता था, उनकी कंपनी के खाते में डिपॉजिट करता था. अब एंटी करप्शन ब्यूरो ने उनको भी बुलाया है, सब सामने आएगा. सर, सामने में एक लेख आया है जिसमें कहा गया है निर्मला सीतारमण जो है वो खड़ूस है, मीठी चूड़ी है. क्या इसमें आम जनता का फायदा है, नुकसान है, किस तरीके से आप देखते हो सर? अरे हमारे मित्र संजय राउत को जैसे फिल्म में स्टंटमैन होते हैं, अब ये मीडिया स्टंटमैन ऐसा करने की उनको आदत हो गई है. रोज अपनी पत्रकार वार्ता को एक इवेंट बना के स्टंट, कभी भी आपने देखा उन्होंने किया हुआ स्टंट दूसरे दिन वो भूल जाते हैं. तो यह भी ऐसा ही,
मीडिया पब्लिसिटी अटेंशन के लिए रोज नया नया विधान स्टंट करना, हम अभी उनके ऊपर ध्यान देने वाले नहीं, उसको दुर्लक्ष्य करेंगे। सर फडणवीस अभी तक वर्षा बंगलो नहीं गए हैं, क्या बात है? ऐसी कहानी निकली हुई है, संजय राउत ने फिर से ये कहा कि काला जादू हुआ है, शायद वो डर रहे हैं, किस तरह की बातें वो सामने ला रहे हैं सर? किस तरीके से आप देखते हो सर? ऐसे स्टंटमैन को इग्नोर करना चाहिए, हम भी उनको इग्नोर करते हैं। तो कब तक लगता है फडणवीस वर्षा बंगलो में जाएंगे जी? आज तक उन्होंने गए 10 दिन में जो स्टेटमेंट के उसमें से देखो ने एक भी, अभी उनको गंभीरता से लेने की जरूरत नहीं है।